जय गुरु. जय गुरु. चला आपण सुरुवात करूयात. काल मी तुम्हाला हा परिच्छेद जो होता तो करायला सांगितला होता, बरोबर. त्याच्यात मी बघितलं की रुपालीताई अपशंकर, कपिलजी आणि विशाखाताईंनी शेवट केलेला आता काही मिनिटापूर्वी पाठवलेला आहे गृहपाठ, त्यामुळे तो मी नाही बघितला. पण हा मात्र नक्कीच बघितला. दोघा अपशंकर कुटुंबियांनी केलेला. हो, मी आता ऑफिस मधनं आल्यानंतर रात्री केला. बर बर बर, हरकत नाही. हरकत नाही, हरकत नाही. काळजी घ्या. चालेल. आपण करूयात आता बराबर. ठीक आहे. हो. इदम उद्यानम. आपण येस. असं करूयात की जोपर्यंत तुम्हाला अडत नाही ना तोपर्यंत मी वाचत जातो, आणि जिथे तुम्हाला अडेल तिथे मी सांगेन. हं? उद्याने बालकाः क्रीडन्ति, बालकाः अत्र स्थित्वा अल्पाहारम अपि कुर्वन्ति. अल्पाहार म्हणजे आपला थोडासा अल्प आहार, खायला. राईट. म्हणजे हम्म. छोटस न्याहारी ज्याला म्हणतो आपण, छोटस खाणं जे असतं, हो. स्नॅक्स ज्याला म्हणतो आपण, त्याला अल्पाहार म्हणतात. हं? हम्म. मनोहरम खलु उद्यानम इदम. खलु खरोखरच मधला सुंदर लू उद्यान. पहिला, लू रस्व आहे. हो. हं? म्हणजे खरोखर हे उद्यान मनोहर आहे, सुंदर हम्म. आहे. हं? अस्मिन् उद्याने वृक्षाः लताः च सन्ति. या सरळ उद्यानात झाडे आणि वेली आहेत. अगदी सरळ सोट वाक्य आहे. हम्म. वृक्षेषु लतासु च स्थित्वा नानाविधाः विहगाः कोलाहलं कुर्वन्ति. कोलाहलं कुर्वन्तीच्या ऐवजी कूजन्ति हे पण क्रियापदाचं रूप वापरता येईल. कोलाहल कोलाहल म्हणजे, म्हणजे आवाज ना? कोलाहल म्हणजे किलबिल थोडक्यात. किलबिल. ओके. हा. मला ते कळलं नाही म्हणून मी कूजन करतात असं म्हण. नाही, कूजन करतात हे देखील बरोबरच आहे. बरं. अगदी आपण पूजन करणे हा हे क्रियापद मराठीत आहे. हम्म. हा, चुकीचं नाही वापरलेलं. आणि नानाविध म्हणजे विविध प्रकारचे. हो. विविध प्रकारचे पक्षी राहून हा पूजन करतात. हा. पश्य हम्म. तत्र काका हा कुकुटहा. कुकुटहा म्हणजे आपल्याला कोंबड्या माहिती. कोंबडा. हो. हं? कोंबडे म्हणजे रादर इथे. हो. हं? आणि आपण कारण की म्हणतो ना कुक्कुट पालन, आपण हो. लहानपणापासून शिकलो शब्द. चटकाहा, त्याच्यामध्ये चिमण्या. चिमण्या. च किमपि धान्यादिकम भक्षयन्ति. काहीतरी, किमपि म्हणजे काहीतरी, काहीतरी. धान्य इत्यादी खातात. हम्म. अत्र शुकः तिष्ठती. आता याचा अर्थ ना, तिष्ठती म्हणजे असतो असा घ्यायचा बरं का इथे. जरी स्थातिष्ठ म्हणजे थांबणे किंवा उभा राहणे असलं, राहतो म्हटलं तर चालेल. तरी राहतो असं म्हणलं तरीही चालेल. कारण की चालेल. बोली मराठीमध्ये तसं आपण म्हणतो इथे पोपट पण राहतो हम्म. किंवा पोपट पण असतो. बरोबर. कारण की आता आपण उद्यानाबद्दल बोलतोय ना, आणि उद्यानात कोण कोण हम्म. पक्षी आहेत त्याच्याही विषयी आपण आता बोलतोय म्हणून. हं? शुकस्य मधुरम रवम आकर्ण्य. आकर्ण्य म्हणजे ऐकून. हम्म. म्हणजे जसं इथे तुम्ही स्थित्वा वापरलं होतं ना, स्था हो. तिष्ठला स्थित्वा प्रत्यय केला, त्वा बरोबर. म्हणजे एक थांबून. क्रिया करून दुसरं. तसं थांबून आकर्ण्य अल्प. म्हणजे ऐकून. बरोबर. हा. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आकर्ण्य कधी होतं, य कधी प्रत्यय लागतो, जर अलीकडे उपसर्ग असेल तर.
आकर्ण्य, म्हणून ते आकर्ण्य झालं. आकर्ण्यत्वा नाही होत कधी. हम्म. स्थित्वा जसं असेल तसं आकर्ण्यत्व होत नाही, कारण की अ, आ हा प्रत्यय लागलेला आहे उपसर्ग लागलेला आहे त्याला आधी. हम्म. हं? जनाहा तम, तम म्हणजे कोणाला, त्याला, पोपटाला स्वतःच्या घरी पाळतात. बरोबर. तम च पंजराभ्यंतरे, पंजराभ्यंतरे म्हणजे पिंजऱ्याच्या आत. हा, ते मला कळलं नाही. मी हा लोक घरी पाळतात तोपर्यंतच केलं, त्याच्या पुढचं नाही केलं. हा ठीक आहे. पंजरस्थ शुक म्हणजे पंजरात म्हणजे पिंजऱ्यात राहणारा शुक. मानुष सदृशी वाचम वदती म्हणजे म- मनुष्या सदृश वाणी बोलतो. मनुष्यासारखे. हा. हं. आणि तुम्ही मनुष्य सदृश असा देखील मराठी शब्द आहे. बरोबर. हं. हं. एषः मयूर म्हणजे आता हा मोर आहे. मोर आहे. हं. आता एषः म्हणजे आता इथे अपेक्षित असं आहे की एषः कधी वापरतात की जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या जवळ असून तुम्ही तिला स्पर्श करू शकता, एवढ्या ती जवळ आहे. अगदीच जवळ म्हणजे असं. हा, ओके. जे नाही त्याला ऍक्च्युअल आपण स्पर्श करू शकतोय, हम्म. इतकी जवळ आहे. पण आता समजा तुम्ही आपण सगळेजण एखाद्या टेबलावर बसलोय, ठीक आहे, आणि हम्म. काही अंतरावर समजा माझी पत्नी बसलेली असेल, तर मी म्हणेन इयम मम भार्या, म्हणजे ही माझी पत्नी आहे, पण मला तिला आता स्पर्श नाही करता येते, बरोबर, बरोबर. कारण की ती थोडी दूर आहे. हम्म. पण तेच जर का ती माझ्या अगदी जवळ बसलेली असेल मला खेटून, तर तर मी एषा मम भार्या म्हणेन, कारण की आता मी स्पर्श करू शकतोय तिला. बरोबर. हा जरा थोडासा फरक लक्षात घ्या. ठीक आहे. यदा वर्षासु घनाः गर्जन्ति तदा एष नृत्यति. एष म्हणजे एषः, बरोबर, तो हम्म. नृत्यतो, पाऊस तो पडला नाचतो. की. हम्म. हा, अ, जेव्हा पावसाचे, चे ढग. हा, पावसांचे ते ढग ढग. ऍक्च्युली, हा, पावसांचे ढग गरजतात तेव्हा. बरोबर आहे. किम त्वया मयूरस्य नर्तनम दृष्टम, काय तुझ्याकडून मयूराचे नाचणे पाहिले गेले. बघा, धातू साधित वापरलेला आहे बरोबर. आणि कर्ता तृतीयेत गेलाय, कर्म प्रथमेत आहे नर्तनम, आणि ते नपुसकलिंगी असल्यामुळे दृष्टम वापरलेलं आहे. कपोत कोकिल बक हंस कादंबाहा. आता इथे बघा, हा, अनेक कबूतर, अनेक कोकिळ पक्षी, अनेक बगळे आणि अनेक हंस आणि अनेक कादंब म्हणजे बघा मी विसरलो, बदक. बदक होतं, बदक. कादंब म्हणजे बदक होतं, बरोबर, कदंब आणि कादंब आपलं काल बोलणं झालं होतं, बरोबर. हो. बदक. तर ही संस्कृतची एक रचना आहे की बाकी सगळ्या जे शब्द आहेत ते कपोताहा, कोकिलाहा, बकाहा असं सगळं म्हणायची गरज नसते. कपोत कोकिल बक हंस कादंबाहा, शेवटचा शब्द मात्र योग्य विभक्ती आणि वचनामध्ये येतो. बाकी सगळ्या शब्दांची विभक्ती आणि वचन निघून जातात. म्हणजे बकह मधला विसर्ग गेला, हंसह मधला विसर्ग निघून गेला, कोकिलह मधला विसर्ग निघून गेला, कपोतह विसर्ग निघून गेला, आणि नुसता विसर्ग नाही निघून गेला तर त्याचं वचन अनेक. पण निघून गेलं, अनेक वचनही निघून गेलं. पण ते वचन मग शेवटच्या शब्दावर न ठरवायचे, एक वचन हा, का की अनेक. याचा अर्थ त्यांना म्हणायचंय की असा अनेक कबुतरांचा, अनेक कोकिळांचा, अनेक बगळ्यांचा, अनेक हंसांचा आणि अनेक बदकांचा समूह, अशा अर्थाने ते बोलतायत आता. हम्म. अस्मिन उद्याने सर्वदेव श्रुती मधुरम कूजंती, म्हणजे श्रुती मधुरम म्हणजे म्हणजे ऐकायला गोड.
हम्म. आणि सर्वदेव म्हणजे सर्वदा एव, कायमच श्रुती मधुर पूजन करत असतात. मला माहितीये की बऱ्याच लोकांनी गृहपाठ केलेला नाहीये, पण ज्या ज्या लोकांनी केला नाही त्यांना हे आता जरा समजायला सोपं गेलं का? हो सर. नाही समजायला खूप सोपं गेलं सर, पण माझ्याकडे पण हे नव्हतं. म्हणजे ते भाग पण 3 नाहीये तुम्हाला माझ्याकडे. एक मिनिट का बरं ते नाहीये मला डिलीट एक झालेलं. कळत नाही. हां, नाही हे बघा, सापडलं नाही नाही मी मला. आता तुम्हाला दाखवणार आहे, कारण की हे असं चालणार नाही, कारण की हे बघा, हा आपला ग्रुप आहे हां, बरोबर. हो. एक मिनिट, हा मला, जय जय. हा हा ग्रुपचं डिस्क्रिप्शन तुम्हाला दिसतंय. हो, इथे तुम्ही रीड मोर जर का केलं आणि जर का हो, खाली गेलात, हो, हा, तर इथे तुम्हाला प्रवेश तर अभ्यास साहित्याची गुगल ड्राईव्ह लिंक दिसतीये. हो. ती ओपन केली. हा, मग ती ओपन करा. ठीक आहे, आपण जाऊ ना, केली तिथे मी. जाऊ आपण. उघडायला जरा वेळ लागतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये ते तुम्ही पाठवलेलं किंवा माझ्याकडून मग डिलीट झालंय काय कळलं नाही मला. नाही, तुमच्याकडनं नाही होणार डिलीट. मी पाठवलेले नाही, मी कधी हां, सेपरेट पाठवत नाही तेच ना. तुम्हाला. तुमच्याकडे सगळे ते काय पीडीएफच मला दिसलं. बरोबर आहे, आणि पीडीएफ मध्ये आहे हे. हे बघा, आता इथे तुम्हाला दिसतंय, हे सगळे इथे धडे जे जे शिकून झालेत ते ठेवलेत. आणि इथे जर का तुम्ही बघितलं तर प्रवेश भाग 2, प्रवेश भाग 3 नाही ठेवलेला अजून दिलीपजींनी. मला वाटलं होतं त्यांनी भाग 3चं पुस्तक ठेवलेलं आहे ठेवलं ऑलरेडी. होतं कारण मी प्रिंट केलंय त्याच. हा, मला पण नाही आठवतंय, कारण की त्यांनी हे त्याच्यात बघा पण ना, हे मला वाटलं दिलीपजींनी त्यांनी आपण लिहिलेलं केलं. ह्याच्यावर ठेवलेलं नव्हतं आहे. ठेवलं. त्यांनी ते ह्याच्यात पाठवलं होतं, आपल्या व्हॉट्सअपवर पाठवलं होतं, पण ते माझ्याकडून डिलीट झालेलं आहे. प्रसादजी, जर का अरे, तुम्ही त्या ग्रुपच्या मीडियामध्ये गेलात ना, तर तुम्हाला हां. ते पीडीएफ दिसेल. तुमच्याकडूनच आलेलं होतं मला वाटतं, पण ते मी ग्रुपमध्ये गुगल ड्राईव्हवर नाहीये. हां, ते गुगल ग्रुपच्या ड्रायव्हर नाहीये. मीडियामध्ये दिसेल. ग्रुपमध्ये मी होतं, पण ग्रुपमध्ये ते गेलो होतो, मला डिलीट झालेलं आहे. आठवतंय. पण मी शक्यतो काय केलं होतं ना, कपिलजी, मी सगळं या ड्राईव्हवर ठेवतो. म्हणजे मग ते ग्रुपमध्ये नव्हतं. कोणाचे साईज भरलेला असतो, कोणी चॅट डिलीट हां, करतात, ते डिलीट व्हॉट केलं एव्हर, गेलं. त्यामुळे नाहीच होतं. पण गुगल ड्राईव्ह कोणी काही करू शकत नाही. आणि मी पाठवली असेल, म्हणजे मला लक्षात येतंय तुम्ही काय म्हणताय. पण हां. तेही बघूयात वाटल्यास. पण नाही असं होणार नाही. नाही, इकडे नाही. मीडिया लिंक्स मीडियामध्ये. कुठे? मीडियामध्ये, हा, इथे आहेत. ओके. आणि डॉक्स मध्ये बघायला लागेल मला. हो. रात्रीचं गृहपाठ सोडून द्या. नाही, काही, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. अंक खूप जुनी आहेत. मग एक मिनिट, हां, ते आपण खूप बघूया. दिवसापूर्वी पाठवलेले, पण ते अगदी आमच्याकडून. सुरुवातीला मी जेव्हा म्हणलं होतं ना, हो, त्याच वेळेला हो. मी ते ठेवले दोन्ही होते. नाही, इथे तरी आत्ता दिसत नाहीयेत मला. व्ह्यू डॉक्स फ्रॉम ऑल चॅट्स. हरकत नाही, बघूयात. नाही, मग तो सगळी, म्हणजे अक्रॉस माझी सगळी चॅट्स मध्ये बघायला लागेल बहुतेक. जुलै गृहपाठ, प्रमुख शब्दांचे व्याकरण. चिंत लास्ट वीक, इदम प्रवेश भाग 2. नाही, आपण प्रवेश मध्ये गेलो. भाग 2, ठीक आहे. शकुंतल, परिचय भाग, वेद मनाच्या श्लोकात, हे सगळं आमचं गीता अध्याय वगैरे, म्हणजे ते इतर ह्याच्यातले आहेत. हे तुमच्याशी निगडीत नाहीयेत. नाही, मग मला बघायला पाहिजे. मग ते बहुतेक दिलीपजींनी ठेवलेलं काढून टाकलंय, कारण की मी तुम्हाला पुस्तकच्या पुस्तक दिलं होतं. हो, पाठवलं होतं. आहे ना, प्रवेश 2चं पण आहे. पण हा, प्रवेश 3 होतं. मी ते पाहिलं पण होतं. पण ते करेक्ट. माझ्याकडनं सेव्ह नाही झालेलं आहे. हा, आणि मग आणि मी काल इथेही नाही शोधलं तर मला दिसत आहे मला सापडलं नाही. गुगल ड्राईव्ह मध्ये. ठीक आहे, मग मी तिसरं ठेवतो आणि मगच हां, तुम्हाला मला आज रात्री मी पुस्तकच ठेवतो. मला चालेल. एवढंही म्हणजे आठवतंय की एक पुस्तक होतं, त्याचं मराठी आवृत्ती आणि हिंदी आवृत्ती हो, ठेवली 2 होती. होते. 2 होते. ते हा, मराठी आवृत्ती. आणि एकाची फक्त मला हिंदीच आहे माझ्याकडे. माझ्याकडे हं. मराठी आवृत्तीच नाहीये त्याची. 2ची हिंदी आहे, 2ची मराठी नव्हती. 3ची मराठी पण होती. प्रसादजी, भाग 3 हे रोमन याच्यामध्ये सर्च केलं तर सापडेल बहुतेक तुम्हाला. हम्म, VHAG स्पेस 3.
बर, एक मिनिट हा. आपण असं करू. कोविद आमचं हे कोविदचे भाग आहेत सगळे. जे जे संस्कृत 24 म्हणजे आमची बॅच. नाही, जे जे संस्कृत 24 म्हणजे माझा वर्ग आहे. नाही, कुठेच तुम्ही ते दिसत आता नाहीये. व्ह्यू डॉक्स फ्रॉम ऑल चॅट्स केलं होतं ना, तिथं जा बघ हा, आपण तिकडे सर्च करू आणि वाटल्यास. तिथं सर्च करा त्या वरती. तेच का मी भाग भाग 1 कोविद कोविद, भाग 2 प्रवेश सरळ, हे अख्खं पुस्तक आहे. सरळ संस्कृत शिक्षक, बरोबर आहे. नाही, भाग या नावाने सुरू होणारे एवढंच आहे, किंवा ज्याच्यात भाग ही स्ट्रिंग आहे अशा फाईल नेम एवढीच आहेत. ओ व्ह्यू मोर रिझल्ट्स, एक मिनिट. हा आहे बघा, इथे जे जे संस्कृत पण भाग 2 आहे. हम्म. मी पण आणि काल ही खूप ऑल शोधलं. डिटेल नाही, काढलेलं आहे सर हे नक्की. हम्म. कारण की मला पूर्ण आठवतंय, मी माझ्या हाताने ठेवलेली आहेत पुस्तकं. ठेवलेलं तर मी पण चाळलेलं आहे, वाचलेलं आहे, फक्त मला काल सापडलं नाही. बरोबर आहे, कारण की ते दिलीपजींनी काढलेलं आहे म्हणजे म्हणून. ठीक आहे, चालेल, मी ठेवतो परत, काही हा. प्रॉब्लेम नाही, त्याच्यात काही फार मोठी अडचण आहे असं नाहीये. ओके, चालेल, आपण परत आपल्या धड्याकडेच वळूयात. ओके, आणि आपण हे आता सगळं बघितलंच होतं. त्यात एक मला प्रश्न होता. हा बोला. आपण ते वर्षासू पावसाचे म्हणलं, पण वर्षासू म्हणजे सप्तमी आहे ना, म्हणजे पावसात पाहिजे का? हा, यंदा पावसाळ्यात पावसाच्या काळात, बरोबर हा, आहे, पण वर्षाकाले थोडक्यात, म्हणजे किंवा तई किंवा असं येतं किंवा ना ते. पावसांच्या सरींमध्ये, अशा प्रकारे विचार करा. ओके. म्हणून ते सप्तमी अनेक वचन आहे. हा, तो पावसांच्या आहे ना म्हणजे सरीत. ते. हा, तो पाहिजे ना म्हणजे तो. हा, असं तेच विचारायचं होतं. हे 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 दोन प्रकार आहे. एक म्हणजे वर्षासू म्हणजे पावसाळ्यांमध्ये, हा, आणि एक पावसाळा आणि अनेक पावसाळ्यांमध्ये, अशाही अनेक अर्थ करता पावसाळ्यांमध्ये. येतो. हा, किंवा पावसांमध्ये म्हणजे काय, पावसाच्या सरींमध्ये. तरींमध्ये. हा, असंही करता येईल अनुवाद. ओके. हा, ठीक आहे, झाली हो शंका निरसन मग. हो हो. हा, ओके, पण प्रश्न अगदी चांगला होता. हा, इथे पोपट थांबतो म्हणा किंवा इथे पोपट असतो, हे खरं जास्त बरोबर होईल. पण अगदी काय म्हणतात, शब्दाला शब्द आपण अनुवाद केला तर मग थांबतो म्हणायला लागेल, एवढंच. चाल, पुढचं आता कोण घेत आहे? काल कोणाचं होतं शेवट, मी विसरलोय. काल कोणाचं होतं शेवट घेतलेलं, आठवतंय काही? का मोहिनीताई दुरुक्करच चालल्या होत्या? बहुतेक मोहिनी त्यांचं चाललं होतं वाटतं. मोहिनीताई? आता संपलं सर होतं मी त्यांचं. काल नव्हते. नाही, मग मोहिनीताईंचं असूच शकत नाही. म्हणजे मग सुकेशाताईंनंतर छायाताईच, मग सुकेशाताईंचं चाललं होतं का? काय त्याच्या आधीच चाललं होतं बघा होते. नाही, मी एवढं मला म्हणल्याचं आठवत होतं की तुम्हाला हा पूर्ण परिच्छेद मी घरी गृहपाठ हो. म्हणून देतोय. आणि शेवटच्या आपण हे वाक्यावरती दोन्ही जे चर्चा स्तंभ चालू जे होती. होते ना, ते अख्खेच्या अख्खे स्तंभ मी करायला सांगितले होते हो एकाच सर, व्यक्तीला. हो त्यांचं झालं होतं आणि हो, चर्चा चालू होती हा. का बहुद्या गृहपाठ करायचा आहे असं, आणि वेळ बरोबर. संपली मग. हा, म्हणजे सुकेशाताईंचं झालं होतं, म्हणजे आता हो छायाताईंकडेच जायला लागेल आपल्याला. हो सर. हा, ठीक आहे, चालेल. एकदम आपल्याला आता इथे जायचंय. हे झालंय, अपरमच नाही, हे व्हायचंय. विशालम खलु अपरमच युद्ध पश्यामः तत्र एक मिनिट. हा, विशालम खलु, हा, हे करायचं आहे, बरोबर आहे. हा दुसरा असाच एक परिच्छेद आहे आपल्याला, हा पण हा आपण आता वर्गात करूया. चालेल. ठीक आहे, घ्या
पहिलं वाक्य घ्या ताई. हो. निम्नलिखित वाक्यों का अनुवाद कीजिए. हम्म. विशालः खलु उद्यानम. ताई 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 शांतपणे वाचा, शांतपणे वाचा. विशालम विशालम. तुम्ही विशालह म्हणला होता. विशालम खलु उद्यानम. म्हणजे काय? मोठे उद्यान. खलु खरोखर. खलू म्हणजे खरोखर किंवा खरोखर खरंच. खरंच खरोखर खरंच मोठे उद्यान उद्यान मोठं आहे. आहे. बरोबर. हो. हा लता ताई. अत्रैको ताई पुढे विशाल लता ताईंना घेऊ देत ना ताई. एक तेवढंच घेऊ का? बरं हा चालेल. एक एक वाक्य घ्या, पटापट करायचंय पण चालेल. आपल्याला असं. अत्रेको विशालः तडागः अप्यस्ति. हा म्हणजे त्या मोठ्या तलावात नाही नाही ताई, पहिले संधी विग्रह मला पाहिजे. तुम्हाला अत्रे अनुवाद जमणार आहे मला खात्री आहे. बर अत्रेको हा म्हणजे काय? संधी विग्रह करा ना त्रैकोचा. अत्र अधिक एको. एको असतो का कधी शब्द? नाही. रामोच्या ऐवजी खरं काय असतं? मग राम. अत्र अधिक राम. रामो राजमणी मध्ये खरं काय असतं? राम राजमणी आहे ना ते. मग तसं राम. एकोच्या ऐवजी काय असणार? एकह. अत्र अधिक एकह विशालः तडागः अपि अस्ति. अपि अस्ति म्हणजे आहे. हा अपि अस्ति. हा म्हणजे त्या उद्यानात हा येथे एक विशाल तलाव सुद्धा आहे. ताई तुम्हा सगळ्यांना संधी विग्रह जमलाच पाहिजे, नाहीतर तुमचं. अत्रेकोच संधी विग्रह करताना हा अत्र अधिक एक एको आणि एकोचा एक झाला. असं काय? चालेल. पुढे कोण घेत आहे आता? तुमच्या नंतर आपण आता येत. हा. अस्मिन् जलाशये विविधाः जलचराः इतस्ततः सञ्चरति. ह्या जलाशयात विविध जलचर इकडे तिकडे खरं इकडे तिकडे किंवा इतस्ततः संचार करत असतात किंवा संचारतात. हा संचारतात आहे ना, मराठीत आहे छान क्रियापद संचारतात. पुढचं कोण करते आता? निशिगंधा ताई आहेत. हा आहे. एकतः मकराः कच्छपाः मंडूकाः च दृश्यन्ते. एकतः म्हणजे काय माहित नाही, पण मगरी कासव बेडूक सुद्धा दिसतात. आपण बघूयात एकताचं काय. एखाद्या वेळेला. हा एकतः एखाद्या वेळेला. बर. हा एखाद्या वेळी मगर कासव बरेच कासव बेडूक सुद्धा दिसतात. मगरी कासव आणि बेडक सुद्धा दिसतात किंवा बेडूकच सुद्धा दिसतात. ठीक आहे. हो. पुढे तुमच्या नंतर कोण येत आता? सीमाताई आहेत. उद्यानस्य परे विभागे अनेके पशवः सन्ति. उद्यानस्य अपरे विभागे अनेके पशवः सन्ति. हा अगदी सोपं. उद्यानस्य अपरे. अपरे म्हणजे दुसऱ्या. उद्यानाच्या दुसऱ्या विभागात अनेक पशु आहेत. बरोबर आहे. अनेके. अनेके हे पशवचं विशेषण आहे. अनेके एक अनेक अनेके, कारण की पशु अनेक आहेत म्हणून. विशेषणाची विभक्ती आणि वचन हे त्याचं जे नाम असतं, ज्याचं ते विशेषण असतं, म्हणजे थोडक्यात विशेष्य.
हो. त्याच्या वचन आणि विभक्तीनुसार चालतं. चला पुढचं वाक्य. विद्याताई. सिंह व्याघ्र चित्रक रुक शृगाल शंबर भल्ल शुकर प्रभुतपः स्वे से पैंचरे तिष्ठन्ति. हा सिंह वाघ चित्रक म्हणजे आपण बघूयात, हरकत नाही, आपल्याला माहिती नाही. शृगाल म्हणजे कोल्हा. शृगाल कोल्हा. शंभर भल्ल म्हणजे भालू. शंभर म्हणजे सांबार. शंभर भल्ल म्हणजे सांबार. भालू. भल्ल भालू. म्हणजे भालू म्हणजेच आपलं अस्वल. अस्वल. हो. आणि चित्ता. शुकर म्हणजे आपण सुअर काल शिकलो होतो. हो. हो. चित्रक गब्बर म्हणजे सिंगचा डायलॉग चित्ता. आपल्याला आठवत आहे. चित्ता. काय म्हणताय? हो. चित्रक म्हणजे चित्ता होता. चित्ता. बरोबर. चित्ता. हा स्वे मग स्वे म्हणजे इत्यादी. हा प्रभू तय म्हणजे इत्यादी. हा. हा किंवा आपण म्हणतो ना ते- प्रभूती, इतर प्रभूती म्हणतो बघा आपण मराठीत पण. हा. इत्यादी राहतात. नाही, तिष्ठन्ति स्वे म्हणजे स्वे पंजरे तिष्ठन्ति म्हणजे काय? स्वतःच्या आपापल्या, आपण म्हणतो की नाही, हा हा स्वतः हा आपापल्या पिंजऱ्यात आपापल्या पिंजऱ्यात पिंजऱ्यात पिंजरे. राहतात. पिंजऱ्यात राहतात. हम्म. पैंचरे पंजरे पंजरे. पंजरे पिंजरा. तिष्ठन्ति पिंजऱ्यात हा. राहतात. पुढचं वाक्य वाचा ताई. कोण आहेत आता? विद्याताई तेंडुलकरांनंतर दिलीपजी तुम्हीच कपिलजी, सॉरी दिलीपजी नाही, कपिलजी. हरिण शश वानराणां स्थानं पृथक् अस्ति. हम्म. सो हे विग्रह म्हणजे पृथक आणि अस्ति असं होईल हे. बरोबर आहे, पृथक असती. सो अर्ण ससे वानरांची वानरांचे जागा आहे, पृथकचं नाही बरोबर आहे. असं माहिती. हरिण शश म्हणजे ससे. हरिण ससे आणि वानरांची जागा वेगळी असते. म्हणजे वेगळे. ओके, पृथक पृथक्करण म्हणजे करतो वेगळी ना का? आपण. हो बरोबर. पृथक्करण म्हणजे काय? वेगळं 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 करणे. करणे. बरोबर. हो. आपण जी रसायन असतात त्याचं पृथक्करण करतो बघा. बरोबर. हो. म्हणजे त्या रसायनांमधले जे घटक आहेत त्याचं आपण वेगळं वेगळे करतो. हा चालेल. पुढे कोण घेत आहे? रुपाली ताई. अपरं चात्र यद् वयं पश्यामः तदस्ति पुष्पाणां सौन्दर्यम्. सो अपरं च अत्र यद् वयं पश्यामः तद् अस्ति पुष्पाणां सौन्दर्यम्. म्हणजे इथे अपरम म्हणजे ठीक आहे, आपण बाजूला ठेवू आता. ओके. हे म्हणजे जसं आपण दोघांनी हे पाहिलं तद अस्ति, तसंच फुलांचं सौंदर्य पण आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे आपण हे जसं पाहिलं तसंच फुलांचं सौंदर्य पण आहे. हा असं वाटतंय. यत म्हणजे हे जे. बरोबर. जे हा हा जे आपण च अत्र म्हणजे अपरम च अत्र. हा अत्र म्हणजे इथे. हम्म. आणि म्हणजे च म्हणजे आणि, त्यामुळे आणि इथे आपण पाहिलं किंवा हा पाहतो हा हा तत् म्हणजे यद आणि तद असं ही जोडी आहे. बरोबर. त्याप्रमाणे हा किंवा तसंच इथे फुलांचं सौंदर्य आहे. हा जसे आपण पाहतो तसे तसेच फुलांचे फुलांचे सौंदर्य सौंदर्य पण आहे. इथे आहे. पण इथे आहे. हा चालेल. पुढे घ्या. पुष्पेषु पुष्पेषु श्वेतपीत रक्तादि वर्णानां वैचित्र्यम् अस्ति. म्हणजे श्वेत म्हणजे पांढरा, पीत पिवळा, रक्ता पुष्पेषु म्हणजे फुलांचे.
नाही बरोबर आहे. हा फुलांचे पांढरा, पिवळा, लाल लाल रंगां वि- रंगांनी विचित्र रक्त आदी वर्णानाम. रक्त आदी वर्णांना म्हणजे लाल आणखी आदी वर्णांनी आदी रंगांचे विचित्र वैचित्र्य म्हणजे विविधता थोडक्यात. ओके, विविध आहे हा असती, वैविध्य आहे. वैविध्य आहे. हा, हा वैचित्रम असती. हा, वैचित्र्य म्हणजेच विविधता, नाही का, आपल्या हो, साध्या अगदी मराठीत. बरोबर. पुढे मोहिनीताई तुम्ही नाही, सुकेशाताई आहेत. त्या नसतील तर मोहिनीताई. सेवंतिका, जपा, युथिका, पुष्पाना मत्राधिक्यः वर्तते. हा ताई, हा शब्द एक आहे ना, मग का तुम्ही मध्ये तोडलात? पुष्पानामताधिक्य वर्तते. पुष्पाणामत्राधिक्यम वर्तते. हा, मग आता आपण याचं सेवंतिका म्हणजे शेवंती. हा, जपा म्हणजे आता आपल्याला माहिती नाही, समजा आपण धरून नाही. चालू. हा, युथिका पण आपल्याला समजा माहिती नाही, असं एक क्षणभर धरून चालू. शेवंती, जपा, युथिका, पुष्पांना म्हणजे पुष्पानाम म्हणजे फुलांना मताधिक्य असं काही आहे का, की जास्त, अधिक मात्रा, अधिक, अत्र अधिक्यम, अत्र अधिक्यम वर्तते. अत्र येथे अधिक प्रमाणात, अधिक आधिक्य. आधिक्य म्हणजे काय म्हणता येईल, जास्त प्रमाणात असणे याला म्हणतात आधिक्य. आहे. आपण म्हणतो ना, इथे बायकांचं आधिक्य जास्त आहे, म्हणजे काय, बायकांची संख्या जास्त आहे. संख्या जास्त आहे. बरोबर आहे. हा, किंवा इथे काळ्या वर्णाच्या लोकांचं आधिक्य आहे, म्हणजे काय, इथे काळ्या वर्णाचे जास्त लोक आहेत. वर्तते म्हणजे आहेत, असतात. हो, ठीक आहे, चालेल. हा, पुढचं जपा, आपल्याला ते दोन बघायचं ना, बघूयात आपण. आता हरिण व कच्छपा, उद्याने, अपरे वगैरे ते जाऊ देत सगळं. पुष्पे, श्वेत वगैरे माहिती आहे. जास्वंद आणि जुई. जपा म्हणजे जास्वंद आणि युथिका म्हणजे जुई. आता बघा, हे मी कोविड पर्यंत जाऊन देखील मी हे विसरतो कायम. जपा म्हणजे जास्वंद आणि युथिका म्हणजे जुई. आणि याला एकमेव कारण म्हणजे दररोजच्या वापरामध्ये, बोलण्यामध्ये हे शब्द वापरले जात नाहीत. आता सेवंतिकामध्ये कसं निदान शेवंती असं थोडंफार, हा, काय म्हणतात ना ज्याला, की तसं दिसणारं, ऐकू येणारं शब्द तरी आहे. पण जपा म्हणल्यानंतर त्याचं जास्वंद असेल हे कोणाला स्वप्नात देखील येणार नाही. किंवा युथिका म्हणजे जुई बाप जन्मात आठवणार नाही. आणि असं होतं, ठीक आहे, कारण की आपली मातृभाषा नाही म्हणून. चालेल, पुढे घ्या. पाटलास्तु न बहवः, म्हणजे पाटल म्हणजे गुलाबाचं फुल, बर का. परंतु गुलाब नाहीत. पाटलाः तु न बहवः, परंतु गुलाब जास्त नाहीत. म्हणजे बाकी सगळी फुलं आधिक्य आहे त्यांचं, पण गुलाबांचं मात्र आधिक्य नाही, असं म्हणायचं इथे. पाटलाः तु न बहवः संती. संती हे अध्यारोत आहे. चंपक म्हणजे चाफा, बरोबर आहे. हा, कणिकार
कणेर मुग्धराहा म्हणजे आता कणेर कणिकार बघू आपण काय आहे. कणेर 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 आणि मुग्धर मोगरा तर मला माहिती होतं ते मोगरा मुदगर आहे बर का. मुदगर हा मुदगर मोगरा मुदगराहा म्हणजे मोगरा. ते देखील जरा थोडस कळतं की मुदगर मोगर असं काहीतरी जवळपास असेल. आणि कणिकार देखील आता तुम्ही निशिगंधाताई म्हणलात ना कणेर, तेव्हा एकदम अरे हा कणेर सारखं वाटतंय तरी कणिकार. हा बरोबर आहे तसंच वाटतं ते. पण हे दररोजच्या वापरात असायला पाहिजे. आता चंपक म्हणजे चाफा वगैरे आपल्याला माहिती आहे कारण की आपल्याकडे चाफ्याची फुलं खूप प्रसिद्ध आहे. हो आणि उदबत्ती वगैरे आहेत त्याच्या नावाने. हा चंपक नावाची खूप प्रसिद्ध हो उदबत्ती आहे बघा. तर हे उत्तर आहे. हो चंपक अत्तर आहे. हा तर चालेल. हो चंपक कणिकार मुद्गराहा तू सर्वदा सर्व प्रफुल्लिता सन्ति म्हणजे संधी पण कायम प्रफुल्लित असतात. म्हणजे ही फुलं थोडक्यात. किती असं म्हणतात हा इत्यमासमंतास्त इत्यमासमंतासवर इत्यमास सर्वथा. म्हणतात सर्वथा हा म्हणजे काय इति पुढे काय होईल. उद्यानम इयं मास इति अयं म्हणजे इत्यमास असं इतर म्हणतात. करा करा सावकाश करा सावकाश. इतर महिन्यात सर्वथा असं सर्व म्हणतात असा एक शब्द आहे. असं म्हणतात सर्वथा. इति सर्वथा मास असं म्हणतात. मास अंतर आहे. इतर मासात आसमंत सर्वथा सर्वत्र सर्वथा सर्वथा नयन मनोहर मिदमुद्यानम नयन मनोहर दृश्य बर उद्यानात इदम उद्यान असते. नयन मनोहर दृश्य असते. इथे काहीतरी राहिले पायपोड्या म आहे आणि नंतर असं म्हणतात अच्छा आणि सर्वथा असं पाहिजे एवढं नक्की. आता आपण ह्या बर. 3 शब्दाचं एकदा बघूयात काय इथे होतंय. म्हणतात हे बघा सर्व इति अधिक अयम इत्याम असं म्हणतात म्हणजे असं म्हणतापासून किंवा पेक्षा सर्व तुलनात्मक असेल तेव्हा देखील पंचमी वापरली जाते. आणि सर्वथा हे आपण ओळखलो. हो हा म्हणजे येऊन फक्त आपण आडलो कुठे अयमला. अयम असं म्हणतापेक्षा हा म्हणजे इति अधिक अयम त्यातला आपण पाय मोड्या म पण असणारे हेही आपल्याला लक्षात आलं होतं. असं म्हणत हा शब्द असेल हेही लक्षात आलं होतं. बरोबर आहे. म्हणजे इति अधिक अयम अधिक असं म्हणतात अधिक सर्वथा नयन मनोहरम उद्यानम नयन मनोहरम इदम उद्यानम. इति अधिक अयमचं ते इत्थ झालं का मग ते इत्य इत्य इत्यम झालं. इति अधिक अयम इत्यम. इत्यम ओके हा हे पुस्तकात चुकीचे इत्थ आहे त्याच्यात. नाही ते थ नाही इत्यम. म्हणजे थोडक्यात काय झालं असे या आसमंतापेक्षा सर्व काळी नयन मनोहर असलेले हे उद्यान आहे. थोडक्यात इति म्हणजे असे ना. आणि अयम उद्यानम बरोबर. अशा रीतीने आपण हा परिच्छेद पण केलेला आहे. आता पुढे माझ्या मते आपण एक काम करू. हे मी डिस्प्ले मोड मध्ये जातो.
कोण करणार